हॅलो गाईज, आज आपण नंदिनी गर्ल्स हॉस्टेलचं पूर्ण स्ट्रक्चर पाहू। या नंदिनी गर्ल्स हॉस्टेलच्या संचालक आहे मॅडम। आम्हाला नंदिनी गर्ल्स हॉस्टेलचं पूर्ण स्ट्रक्चर दाखवा। आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊ। हे फर्स्ट फ्लोअरला असे फ्लावर्स ठेवले आर्टिफिशियल बहुत सुंदर आहे। हा सेकंड फ्लोअर हे बघा, इथं पण आपण असे फ्लावर्स ठेवले, हे आम्ही ऑर्डर केलेले बघू शकता। हे फर्स्ट फ्लोअर आहे बघा, इथे आता तुम्हाला अशी खिडकी येणार आहे। इकडे आपल्याला हा एक बाथरूम आहे। इकडे पण आपण आरसा लावलेला आहे, हा त्याला फेस वॉश करायला। आणि इकडे पण बाथरूम आहे। इकडे आपण असं गिझर लावलेलं आहे त्यांना गरम पाण्यासाठी। वरती सुद्धा आहेत आणखी असे बकेट्स, तुम्हाला मग टब। ह्या हॉलसाठी पूर्ण हे टॉयलेट बाथरूम आहे, 3 बेसिंग याच्यात 3 बाथरूम आहेत, आपल्याला 3 टॉयलेट येतात। हा संपूर्ण हॉल 9 बेडचा आहे। याच्यात त्यांना असे लॉकर्स दिलेले आहेत आम्ही, याला चाबी राहील। इकडं हा एक दरवाजा येतो, परत एक खिडकी येते, इकडं हा आरसा येतो ह्या हॉलसाठी पूर्ण। आणि असे चेअर दिलेले आहेत पूर्ण हॉलला आपण। हा फॅन आहे। आणखी इकडे आता हे रूम नंबर 1 हा पूर्ण हॉल। आता आपण 2 मध्ये जाऊ। इकडे आरसा आहे रूम मध्ये 4 बेडसाठी, बघू शकता 4 बेड। हे 4 बेड बुक झालेले आहे आपल्याला। या रूम मध्ये आपल्याला 3 बेड आहे। 3 बेडसाठी चेअर आहे, एक फॅन आहे। इथं पण त्यांना इकडून गॅलरी येते, त्यांना विंडोज आहे। इथे पण त्यांना लॉकर एकदम मधून बघा, एवढा स्पेस म्हणजे त्यांच्या इम्पॉर्टंट वस्तूंसाठी हा। आणि कपडे वगैरे ते खाली ठेवू शकता बेडच्या मुली। इथं त्यांना अशी जागा दिली। इकडे त्यांना हा आरसा येतो, ह्या रूमसाठी हा आरसा आहे। आता आपण यांना 2 रूमांसाठी चालेल, 2 3 टॉयलेट आहे इकडे। बाथरूम आहे मधून इथं पण त्यांना 3 बेसिंग आहेत, मोठे त्यांना चेहरा वगैरे धुण्यासाठी। आणि हा आरसा आहे त्यांच्यासाठी लावलेला। आता चला तुम्हाला आता दुसरी रूम दाखवतो। आता हे बघा, आपण टॉयलेट बाथरूमच्या बाहेर आलो, असे मॅट दिलेले आहेत आपण प्रत्येक टॉयलेट रूम समोर आहे। हे रूम समोर येणार असे हे टॉयलेट एकदम। आणि इकडून आता डबल जिना आहेत आपल्याला हॉस्टेलसाठी, हा सेकंड जिना आहे। मुली 1 नंबर आणि 2 नंबरच्या रूम मध्ये ह्या जिन्यातून पण डायरेक्ट इकडे येऊ। आता ह्या रूम साठी आपल्याला डबल जिना आहे, तो दरवाजा 2 आहे, हा 1 आहे आणि आता दुसरा तुम्हाला हा दुसरा दरवाजा आहे। ह्या रूम साठी आपण इकडून पण येऊ शकतो आणि इकडून पण येऊ शकतो। हे बघा, हा बाथरूम असा आहे मधून। इथे आपल्याला गिझरचं कनेक्शन आहे गरम पाण्याचं, हे खाली नळ आहे, हे थंड पाण्याचं, ते गरम पाण्याचं। हा दुसरा बाथरूम आहे, याला पण सेम तसंच आहे। इकडे वेस्टर्न टॉयलेट येतात 2, हे तर बेसिंग आहेत 3, त्यांना पण आरसा आहे। आपण 7 फुटापर्यंत टाइल्स लावले, स्वच्छ राहतो बाथरूम।
मॅट आहे प्रत्येक बाथरूम समोर ठेवली. ही रूम समोर आहे. आता ही रूम आहे, याच्यात 2 बेड आहेत. याच्यात पण 2 बेड, 2 चेअर, हा एक फॅन. यांना पण अलमारी येणार आहे. ह्या रूम मध्ये 5 बेड आहेत. 5 बेडला 5 चेअर येतात तुम्हाला. 2 फॅन आहेत. खाली वरती तुम्ही जसं राहू शकता तसं राहा. आणखी याला आपण पिलो कव्हर दिले, बेडशीट आहे. प्रत्येक बेडला हा करंट सप्लायसाठी स्विच आहे. तुम्ही जेणेकरून तुमचा मोबाईल, लॅपटॉप असेल तर लॅपटॉप हा चार्जिंगला लावू शकता. प्रत्येक बेडला दिलेला आहे तसा. हे त्यांना लॉकर दिले आहेत आपण. या रूमसाठी 2 खिडक्या आहेत, बघू शकता. याला वरतून आणखी 2, इकडून 2 आणि इकडून 2 आणखीन छोट्या छोट्या खिडक्या दिलेल्या आहेत आपण, जेणेकरून रूम मधलं वातावरण हा फ्रेश राहील. आता बाहेर बघूया. ह्या दरवाजांना पण पडदे. दरवाजा उघडा असला तरी मध्ये कुणी बघणार नाही तुम्हाला किंवा येऊ पण शकत नाही मध्ये. आता तुम्हाला मी बेडची माहिती देते. हे बघा, डबल आणि सिंगल आणि डबल हे दोन्ही हे होतात. जर आपल्याला सिंगल घ्यायचं तर तुम्ही हा सिंगल घ्या. सिंगल घेतला की तुम्हाला एकच फायदा होणार की तुम्ही वरती तुमचं सामान ठेवू शकता, बुक्स वगैरे ठेवू शकता, तुमच्या बॅगी राहतात ते तुम्ही ठेवू शकता. आणि डबल जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला खाली ॲडजस्टमेंट करावं लागेल, म्हणजे खाली ठेवावं लागेल. बेडच्या खाली तुमचं सामान ते तुम्हाला ॲडजस्टमेंट करावं लागेल. आता आपण गादी दाखवते मी तुम्हाला. गादीची क्वालिटी वगैरे ही फर्मची गादी आहे. साधारण 8 इंचपर्यंतची ही गादी आहे. याच्यावर म्हणजे मुलगी झोपली तर तिला कम्फर्ट वाटावं ह्या सगळ्या हेतूने आम्ही हे गादीचं हे केलेलं आहे. याच्यात तुम्हाला उशी आहे. उशी पण प्रीमियम क्वालिटीची उशी येते. याला मी पिलो कव्हर ते दिलेले आहे. आता इकडे चेअर आहेत आपली. ही चेअर मुलीने 4 ते 6 तास बी अभ्यास केला, याच्यावर बी बसली तरी मुलीला असा त्रास होणार नाहीये. हा फॅन आहे. परत सिलिंग फॅन येणार आहेत वरती आपल्याला दिलेला आहे आपण करंट सप्लायसाठी. हे याला 2 व्हेंटिलेशनच्या, याला पण 2 छोट्या खिडक्या आहेत. हे रूम फ्रेशनर आहेत. रूमांसाठी आपल्या तिथं टॉयलेट बाथरूम पाहिला. आणखी तिकडून पण दरवाजा आहे. इकडून हा एक दरवाजा येतो पलीकडच्या हॉलमध्ये जाण्यासाठी. हा गॅलरीचा दरवाजा आहे. इकडे वरती आपण कॅमेरे बसवलेले आहेत. हे आपले कॅमेरे बघा, असे कॅमेरे लावलेले आहेत. आता ह्या 3 रूमांसाठी इकडचा जिना आहे. इकडून पण आपण वरती येऊ शकतो. हे फर्स्ट रूम होती जी आपण पहिल्या जिना दाखवला तुम्हाला. आपण तिकडून पण येऊ शकतो. याला 2 दरवाजे. आता मी तुम्हाला टॉप फ्लोअर दाखवते बघा. हा 4th फ्लोअर आहे. आता याच्यावर आम्ही इकडं आरो प्लांट हे करणार आहेत पिण्याच्या पाण्यासाठी. इकडे आपला सोलार आहे. आता इकडे बघ, लायब्ररी येते. इकडे 2 बाथरूम, 3 टॉयलेट. इकडची साईडची आपली लायब्ररीसाठी ठेवलेल्या आहेत आम्ही. आणखीन झालं नाही पूर्ण, पण लायब्ररीसाठी आहेत कन्फर्म. इकडे मुलींना कपडे धुण्यासाठी येणार आहेत. त्यांना त्यांचे कपडे ते धुता येईल तशी त्यांना ही स्पेस सोडलेला आहे. इकडे पण 2 रूम येतात. इकडे वाळू घालण्यासाठी पण आहे कपडे. इकडे आता हे ग्राउंड आहेत बघा. ग्राउंडमध्ये पोलीस भरतीची तयारी चालू आहे मुलांची. रोज प्रॅक्टिस करता येऊन आपण पण जाऊ शकतो, फिरू शकतो. मस्त आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी संध्याकाळी आपण जाऊ शकतो, फिरून येऊ शकतो. MBBS कॉलेज हा इथूनच दिसतो आपल्या टेरेसवरून. हा MBBS कॉलेज आहे. इकडे बघितली तर ओजस कॉलेज येतं, ढाकणी कॉलेज येतं आणि गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज सेंटर जो आहे
आपण इथून म्हणजे 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहेत. प्रत्येक कॉलेज इथून फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात आपल्याला. इथे आपल्याची होल्डिंग आहे बघा. इकडे किंवा आपल्याला सगळ्या हॉस्पिटल इथून जवळच आहे. हॉस्पिटल येतात जवळच. हा पूर्ण व्ह्यूज आपल्या टेरेसवरून दिसतो नंदनी गर्ल्स हॉस्टेलचा. इकडे काही रोज मुलं प्रॅक्टिस करतात पोलीस भरतीची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.